हे गाइस, आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत अबाउट द नेफ्लो टर्बिडोमेट्री प्रिन्सिपल, इन्स्ट्रुमेंटेशन अँड ॲप्लिकेशन। हा जो टॉपिक आहे आपल्या सिलेबसमध्ये अगदी छोटासा दिलेला आहे। हा जितका छोटा पॉइंट आहे तितकाच आपल्यासाठी इम्पॉर्टंट ठरू शकतो आणि मार्क्स गेनिंग पॉइंट ठरू शकतो। कारण बरेचदा शॉर्ट नोट्स म्हणून हा पॉइंट्स आपल्याला येतो, बट छोटा पॉइंट असल्यामुळे आपण त्याला स्किप करतो। बट स्किप करू नका, कारण जितका छोटा तितक्याच इम्पॉर्टंट हा पॉइंट आपल्यासाठी आहे। So let's start to our lecture. Hey guys, myself Pallavi, assistant professor, and you're watching Pharmacy with Pallavi. Principle of nephroturbidometry is completely based on the scattering of light. Means एखादं सोल्युशन आहे त्यामधनं जर आपण लाईट पास करता तर ह्या सोल्युशन मध्ये जे काही पार्टिकल प्रेझेंट आहे ते ह्या लाईटला वेगवेगळ्या डायरेक्शन मध्ये स्कॅटर्ड करतात। ओके, आणि ही जी स्कॅटरिंग आहे ही आपल्याला कॉन्सन्ट्रेशन डिटेक्ट करण्यासाठी हेल्पफुल ठरते। नेफ्लोटर्बिडोमेट्री हे दोन प्रिन्सिपल वरती वर्क करतं। फर्स्ट वन इज अ टर्बिडोमेट्री अँड सेकंड वन इज अ नेफ्लोमेट्री। टर्बिडोमेट्री म्हणजे काय, तर इट इज कम्प्लिटली बेस्ड ऑन द डिक्रीज इन द इंटेन्सिटी ऑफ ट्रान्समिटेड लाईट। म्हणजेच काय, फॉर एक्झाम्पल हा सॅम्पल आहे आणि इथं आपण लाईट पास करतो, यामध्ये काही पार्टिकल प्रेझेंट आहे, तो हे पार्टिकल काय करणार, ही जी ट्रान्समिटेड लाईट आहे याला स्कॅटर करणार आणि त्याच्यामुळे जी काही फॉर एक्झाम्पल इंटेन्सिटी जी होती आपल्या लाईटची ते पास झाल्यानंतर कमी राहणार आहे। सो जो टर्बिडोमेट्री आहे सेम प्रिन्सिपल वरती वर्क करतो की किती प्रमाणात आपली जे इंटेन्सिटी आहे ती डिक्रीज झाली आहे त्यावरनं कॉन्सन्ट्रेशन डिटेक्ट करतो। ओके, अँड नेफ्लोमेट्री वर्क ऑन अ प्रिन्सिपल दॅट द स्कॅटरिंग ऑफ लाईट ॲट अ पर्टिक्युलर अँगल युजली 90 डिग्री। मीन्स फॉर एक्झाम्पल हा अगेन सॅम्पल आहे आणि याच्यामध्ये आपले जे काही कंपोनंट ते प्रेझेंट आहे आणि इथनं आपण लाईट पास करतो। सो 90 डिग्रीमध्ये आपला डिटेक्टर आपण प्लेस करतो आणि इथे आपण काय डिटेक्ट करतो तर स्कॅटरिंग ऑफ लाईट। मीन्स किती प्रमाणात आपली लाईट स्कॅटर्ड झाली। जितक्या प्रमाणात आपली लाईट स्कॅटर्ड होणार तितके जास्त मॉलिक्युल्स प्रेझेंट आहे आणि तितकेच जास्त रेडिंग आपल्याला प्रोड्यूस होणार आहे। सो अगदी सिंपल याचं प्रिन्सिपल आहे, आपण इझिली आठवण ठेवू शकतो। तर फक्त आणि फक्त स्कॅटरिंग अँड ट्रान्समिशन ऑफ लाईट यावरती याचं प्रिन्सिपल आहे। नाउ द इन्स्ट्रुमेंटेशन ऑफ अवर नेफ्लोटर्बिडोमेट्री। टोटल 5 कंपोनेंट आहे आपल्या इन्स्ट्रुमेंटसाठी। फर्स्ट वन आहे लाईट सोर्स, आफ्टर दॅट सॅम्पल होल्डर, आफ्टर दॅट कोलिमीटर और फिल्टर, डिटेक्टर अँड रीड आउट सिस्टम। सॅम्पल सोर्स म्हणून आपण इथे काय यूज करतो तर टंगस्टन लाईटला किंवा LED लाईटला। आफ्टर दॅट द सॅम्पल होल्डर वेअर अवर सॅम्पल शुड बी प्लेस, त्याला आपण सॅम्पल होल्डर म्हणतो। आफ्टर दॅट फिल्टर किंवा कोलिमीटर, याचं काय फंक्शन आहे तर सेम जो आपला प्रिझम वर्क करतो, लाईक मल्टिपल वेवलेंथ आहे याला कन्वर्ट करतो एका पर्टिक्युलर वेवलेंथमध्ये आणि ती पर्टिक्युलर वेवलेंथ आपल्याला काय शो करते तर स्कॅटरिंग ऑफ लाईट शो करते। ओके, विच इज अ प्रिन्सिपल ऑफ अवर इन्स्ट्रुमेंट। आफ्टर दॅट द डिटेक्टर काय शो करतो तर नॅनोमीटरमध्ये जरी आपला कंपोनंट स्कॅटरिंग शो करतं तर ती जी काही नॅनोमीटर मधली वेवलेंथ आहे ती आपला हा डिटेक्टर डिटेक्ट आउट करतो। आफ्टर दॅट द फायनल वन इज अ रीड आउट सिस्टम। रीड आउट सिस्टम इथे काय वर्क करणार तर ऑब्व्हियसली डिटेक्टरने जी काही रिडिंग घेतला आहे त्याला एका कम्प्युटर स्क्रीनमध्ये आपल्याला फायनल रिझल्ट म्हणून तो शो करतो। सो अगदी सिम्पल आणि इझी याचं इन्स्ट्रुमेंटेशन आहे, बट इझी असल्यामुळे आपण त्याला स्किप करतो। सो ह्या पॉइंटला स्किप करू नका। याच्या नोट्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल करून देईल, तुम्ही इझिली जाऊन डाउनलोड करू शकता। नाउ द application of our nephroturbidometry. So first application is a pharmaceutical application. Pharmaceutics it is used for the estimation of various antibiotics like penicillin, streptomycin, insulin. याच्या डिटेक्शन साठी आपण ही टेक्निक यूज करतो। After that the second application is a clinical application. This technique is used for the detection of a protein, C-reactive protein. After that the third application is a water analysis. Water मध्ये जर काही टर्बिडिटी आहे ती चेक करण्यासाठी आपण ह्या अनालिसिसचा यूज करतो। लास्ट ऍप्लिकेशन इज अ फूड इंडस्ट्री। फूड इंडस्ट्रीमध्ये फूडला क्वालिटी आणि क्वांटिटी चेक करण्यासाठी आपण हे टेक्निकचा यूज करतो। ओके, सो हा टॉपिक अगदी सिंपल आणि इझी होता, बट सिंपल आणि इझीला आपण बरेचदा स्किप करतो। सो याला स्किप करायचं नाही आहे आणि हा जर पॉईंट एक्झाममध्ये आला तर याला अटेंड करायचं आहे। सो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स सोबत शेअर करा आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट टॉपिक सोबत टिल देन बाय बाय।